पैठणमध्ये सध्या गोदावरीच्या पात्रात लोकांनी सोनं शोधण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। काय आहे त्यामागचं कारण पाहूया। नाथषष्ठी निमित्त गोदावरीतलं पाणी कमी केल्यानं सोनं शोधण्यासाठी लोकांनी गर्दी केली। गोदेच्या पात्रात चाळण्या टोपल्या घेऊन असंख्य लोक सोनं शोधतायत। पैठण परिसरातल्या घाटावर वर्षभर असंख्य अंत्यविधी होतात। इथे अस्थींसोबतच सोन्या चांदीच्या वस्तू किंवा दागिन्यांचंही विसर्जन केलं जातं। त्या विसर्जित वस्तू अनेकदा पाण्याच्या प्रवाहातून खोल गाळात अडकून पडतात। त्यानंतर जेव्हा नाथषष्ठी निमित्त पाणी कमी होऊन पात्र उघडं पडतं तेव्हा ते सोनं शोधण्यासाठी लोकांची गर्दी होते। याखेरीज नदीपात्रातल्या वाळूंच्या कणांसोबत अल्प प्रमाणात सोन्याचेही कण आढळतात, मात्र त्याचं प्रमाण अत्यल्प असतं। जवळपास 1 ते 1.5 टन वाळू चाळल्यानंतर 1 ग्रॅम सोन्याचे कण मिळण्याची शक्यता असते। काही विशिष्ट खडकांमध्ये सोन्याच्या सूक्ष्म शिरा असतात। ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप, पाऊस किंवा उष्णतेमुळे त्या खडकांचे कण तुटून पाण्याच्या प्रवाहात नदीत येऊन मिसळतात। खास करून आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे वाळूंच्या कणांमधून सोनं काढलं जातं। गोदावरीतही नैसर्गिक पद्धतीने सोन्याचे कण वाहून येतात, मात्र त्याचं प्रमाण अत्यल्प आहे। त्यामुळे इथे जमणाऱ्या गर्दीला अंत्यविधीवेळी विसर्जित वस्तूच प्रामुख्याने सापडतात। सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे यंदा इथल्या गर्दीतही वाढ झाली, कारण गोदेच्या पात्रात 1 ग्रॅम जरी सोनं सापडलं तरी त्याची किंमत 16,000हून अधिक आहे। संजय सरोदे, TV9 मराठी, पैठण, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।